मराठवाड्यामध्ये होत असलेला जोरदार पाऊस, त्यामध्ये जायकवाडी आणि त्यासोबतच माजलगाव धरणामधून सोडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या पाण्यामुळे गोदावरीला पूर आलाय। परभणीच्या गोदा घाटावरील सगळी 11 मंदिरं हे 13 वर्षांनंतर पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत। विस्तीर्ण अशा गोदावरीची पात्रामध्ये जवळपास 30 ते 32 फूट पाणी वाहतंय, ज्यामुळे गोदाकाठच्या शेती पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय। गोदाकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। पूर्ण तुडुंब भरून वाहणाऱ्या मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीच्या पुराचा ड्रोनने आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच वरच्या धरणातून म्हणजे जायकवाडी आणि माजलगाव धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीने पूर परिस्थिती ओलांडलेली आहे। आपण बघू शकतो, मी सध्या परभणीच्या गंगाखेड येथील धारखेड पुलावर आहे आणि ड्रोनच्या माध्यमातून गोदावरीच्या या विस्तीर्ण पात्राचं ड्रोनच्या माध्यमातून दृश्य तुम्हाला दाखवणार आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे गोदावरीचं पात्र जे आहे ते विस्तीर्ण झालेलं आहे आणि जवळपास 30 ते 32 फूट पाणी जे आहे ते गोदावरीला आलेलं आहे। मागच्या अनेक वर्षानंतर म्हणजे 2013 नंतर 12 वर्षानंतर अशा प्रकारे पाणी जे आहे ते गोदावरीला आलेले आहे आणि गोदावरी घाटावरील सर्व मंदिरं जी आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत। आपण बघू शकतो की इथं नरसिंहाचं मंदिर आहे आणि इतर दुसरे 10 मंदिरे 10 मनावर गोदावरी वर जे विविध दशक्रिया विधी असेल किंवा इतर विधी करण्याचा जो घाट आहे तोही पूर्णतः पाण्याखाली गेला। कॅमेरा पर्सन व्यंकटेश आणि ड्रोन ऑपरेटर कृष्णा भोसलेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, गंगाखेड, परभणी।